काय मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला एक गोष्ट इथं मी नक्की सांगेल. हालाकी म्हणजे मला नाही माहिती की बाकीचे लोक कसं या गोष्टीला रिॲक्ट करतील. कारण काय आहे, लोक पर्सनल जातात. म्हणजे त्यांना हे नाही कळत की बाबा हा व्यक्ती एका कॅरेक्टरविषयी बोलतोय, ना की मेन महाराजांविषयी वगैरे. म्हणजे माझं जे पर्टिक्युलरली म्हणणं आहे की जेव्हा मी बाकीचं जे युनिवर्स आहे या चित्रपटांचं, ज्या पद्धतीने मराठी चित्रपट आत्तापर्यंत रिसेंटली बनलेले आहेत, पावनखिंड असो, बाकीचे जेवढे पण चित्रपट आहे, मला या चित्रपटाविषयी एकच सांगायचं आहे की हा कुठेतरी लॅक करतो यार ॲक्टिंग बाबतीत, कॅरेक्टर्स बाबतीत कुठेतरी. मी इथे हे म्हणतच नाही की टॉपिक कसा आहे, या स्टोरी लाईन, डायरेक्शन याविषयी काहीच प्रॉब्लेम नाही. इट्स नाईस. फिल्म पण बघायला मस्त आहे, पण तो जो जिवंतपणा एक कलेत किंवा एक कलाकारामध्ये, मी असं पण नाही म्हणणार की पर्टिक्युलर कलाकाराने असं काम नाही केलं आहे या किंवा जस्टिस नाही दिला रोलला, पण कनेक्ट व्हायला पाहिजे ऑडियन्सने समहाऊ. म्हणजे मी एवढं सांगेल की चित्रपट आवडून पण समथिंग इज मिसिंग. हे जे व्यक्ती या पहिले युनिवर्समध्ये, म्हणजे तुम्ही बघितलं असाल हे पूर्ण चित्रपट जे ह्याच्या आधीचे पण, तर तुम्हाला असं समहाऊ फील होईल की समथिंग इज मिसिंग. म्हणजे कनेक्ट तुम्ही तेव्हा कराल जेव्हा तुम्ही या युनिवर्सशी कनेक्ट असाल. युनिवर्स म्हणण्यापेक्षा पर्टिक्युलरली या पद्धतीने लास्टच्या ज्या 4-5 वर्षात चित्रपट आलेले आहेत, पावनखिंड वगैरे, ओव्हरऑल बरेचसे चित्रपट याच्यातून म्हणजे जे आपण बघितले, त्या मानाने म्हणतोय मी. दॅट डझंट मीन की हा चित्रपट वाईट नाही आहे. चित्रपट चांगलाच आहे, ऑब्व्हियसली वाईट आहे असं नाही. सो इट्स व्हेरी गुड फिल्म. बट यस, ॲक्टिंग असो काही असो, असं समहाऊ वाटतं यार की तुम्ही बेटर वेमध्ये कॅरेक्टर्स असायला पाहिजे होते. काय माहिती का, पण समथिंग इज मिसिंग. मी 5 मधून 2.75 रेटिंग्स देईल.